नमस्कार मित्रांनो, काही लहान मुलं वारंवार आजारी पडतात. 1 महिना, दीड महिना होतो की लगेच सर्दी होते, घसा दुखायला लागतो, कफ होतो, खोकला येतो, ताप येतो. अशा प्रकारे व्हायरल इन्फेक्शन ह्या काही मुलांना सारखं होत असतं. तर अशावेळी लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आपण काय काय करू शकतो? कोणत्या हेल्थ टिप्स आपण लक्षात घ्यायला हव्यात? याबद्दल माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा कसं होतं की 2 वर्षापासून ते साधारणपणे 8-9 वर्षापर्यंत लहान मुलं जी असतात ती काही वेळा सारखी आजारी पडताना दिसतात. आणि अशावेळी मुलं आजारी पडलं की आपण लहान मुलांच्या डॉक्टरांकडे घेऊन जातो आणि लहान मुलांच्या डॉक्टरांकडे प्रचंड गर्दी असते. सकाळी गेलं की दुपारपर्यंत नंबर लागतो आणि कसंबसं औषधं घेऊन पालक घरी येतात, मुलांना घरी घेऊन येतात आणि त्यानंतर मग पुन्हा एक 15-20 दिवस जातात आणि बाळ परत आजारी पडतं. मग अशावेळी येरे माझ्या मागल्या पुन्हा डॉक्टरांकडे जावं लागतं, पुन्हा औषधं घ्यावी लागतात. तर असं चक्र हे काही दिवस चालू राहतं. यामुळे लहान मुलंसुद्धा आणि त्यांचे पालकसुद्धा त्रस्त होताना दिसतात. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्या महत्त्वाच्या अशा हेल्थ टिप्स सांगणार आहे त्या जर तुम्ही इम्प्लिमेंट केल्यात तर निश्चितपणे आपल्या बाळाचं आजारी पडण्याचं प्रमाण जे आहे ते निश्चितपणे कमी होऊ शकतं. तर बघूया लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आपण काय काय करायला हवं. पुढे जाण्याआधी मित्रांनो, जर तुम्ही आमच्या आयुर्वेदशास्त्र ह्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. बाजूला नोटिफिकेशनचं बेल आयकन आहे ते दाबून ठेवा. त्यामुळे जेव्हा आम्ही आमचा नवीन व्हिडिओ अपलोड करू त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि आमचा कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. आता बघा, पहिली गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे लहान बाळांचा आहार कसा आहे. तुमचं बाळ हे पौष्टिक अन्न खातं आहे की नाही याकडे तुम्हाला लक्ष द्यायला हवं. वेळच्या वेळी बाळांना खायला द्यायला हवं. मुलं घरचंच ताजं अन्न सेवन करत आहेत की नाही याकडे लक्ष द्यायला हवं. बऱ्याच वेळा काय होतं की मुलांना भूक व्यवस्थित लागत नाही आणि भूक व्यवस्थित न लागल्यामुळे जे काही ते खात आहेत ते पचत नाही आणि व्यवस्थित न पचल्यामुळे त्यांचा रसधातू जो आहे तो खराब तयार होतो. तर अशावेळी जर त्यांची भूक फारच कमी असेल तर काही औषधं देऊन आयुर्वेदिक वैद्यांना भेटून त्यांची जी भूक आहे ती तुम्ही सुधारून घेऊ शकता, जेणेकरून ते जे काही पौष्टिक अन्न खातील ते त्यांच्या शरीराला व्यवस्थित लागेल. आजकाल आपण पाहतो की बरीचशी लहान मुलं ही बाहेरचे पदार्थ अधिकाधिक खाताना दिसतात. वेफर्स आहेत, वेगवेगळी क्रीम बिस्किट्स आहेत, चॉकलेट्स आहे, फरसाण आहे, अशा प्रकारचे जे आयटम्स आहेत, बेकरी फूड आहेत ते अधिक प्रमाणामध्ये खाताना लहान मुलं आपण पाहतो. तर अशामुळे काय होतं की त्यांचा अग्नी जो आहे, त्यांची जी पचनशक्ती जी आहे ती हळूहळू खराब होते. पोटामध्ये जंत होतात, कृमी होतात आणि त्यामुळे ते आजारी पडायला लागतात. त्यामुळे जर आपलं बाळ वारंवार आजारी पडत असेल तर आपल्या बाळाकडून अशा पद्धतीने बाहेरचं अन्न अधिक प्रमाणामध्ये सेवन होतं आहे की नाही याकडे तुम्हाला लक्ष द्यायला हवं. तसंच कोल्ड्रिंक्स आहेत, फ्रूट ज्युसेस आहेत, यांचं सेवनसुद्धा लहान मुलांनी जर ते आजारी वारंवार पडत असतील तर कमी प्रमाणामध्ये करणं हे आवश्यक आहे. फळं कशी आहेत मित्रांनो की ती चावून खाणं आवश्यक आहे. त्याचे ज्युसेस जे आहेत ते तुम्ही अधिक प्रमाणामध्ये लहान मुलांना देऊ नका. यामुळे मित्रांनो ताजं अन्न तुम्ही लहान मुलांना द्या. भाज्या आहेत, फळं आहेत. जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर मासे, मटण, अंडी या पद्धतीने तुम्ही अन्न जे आहे ते लहान मुलांना वेळच्या वेळी व्यवस्थित द्यायला हवं. सकाळचा नाश्ता, दुपारचं भोजन आणि संध्याकाळचं भोजन हे वेळेवर होणं फार आवश्यक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे लहान मुलं काही पाणी फार कमी पितात. तर हे सुद्धा पाहणं आवश्यक आहे की पाणी त्यांचं पिणं हे योग्य प्रमाणामध्ये होतं आहे की नाही. काही वेळा आपण अधिक प्रमाणामध्ये लहान मुलांना पाणी प्यायला देतो तर तसंसुद्धा घडायला नको आणि काही वेळा लहान मुलं पाणी पितच नाहीत, फक्त जेवायच्या वेळीच पाणी पितात. तर हा सुद्धा प्रकार घडायला नको. थोडं पाणी त्यांना दिवसातून एक 4-5 वेळा जर तुम्ही दिलात तर निश्चितपणे त्यांच्या बॉडीचं हायड्रेशन चांगलं राहतं आणि त्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती ही चांगली होण्यामध्ये मदत होत असते. यानंतर एक महत्त्वाचा भाग जो आहे की जो आजकाल लहान मुलांमध्ये फार कमी प्रमाणामध्ये होताना दिसतो तो म्हणजे मैदानी खेळ. हो मित्रांनो, आजकाल आपण पाहतो की मुलं खेळत नाहीत. मुलं ही सकाळी ट्युशनला जातात, दुपारी शाळेत जातात, संध्याकाळी अभ्यास करतात, त्यांना पुरेसं खेळायला मिळत नाही. बघा मित्रांनो, जे मैदानी खेळ आहेत, जे काही ग्राउंडमध्ये जाऊन मुलं खेळतात त्या खेळांमुळे मुलांची शारीरिक वाढ पण चांगली होते आणि त्यांचा बौद्धिक विकाससुद्धा चांगला होतो. त्यामुळे किमान 1-2 तास तरी लहान मुलांना खेळायला द्यायला पाहिजे. जर आपलं बाळ अजिबात खेळत नसेल, लहान मुलं आपलं अजिबात खेळत नसेल
तर तुम्हाला त्या मुलाला खेळण्यासाठी उद्युत करायला हवं, त्याला खेळायला थोडासा वेळसुद्धा द्यायला हवा, जेणेकरून त्याच्या शरीरातले जे धातू आहेत ते चांगल्या पद्धतीने तयार होतील, शरीर मजबूत होईल आणि त्यांचा व्यायामसुद्धा होईल. मुलं कशी असतात, मुलं ही व्यायाम करत नाहीत, बरोबर ना. आपण त्यांना सांगितलं व्यायाम करतं, व्यायाम करणं त्यांच्यानी शक्य होणार नाही. पण खेळणं हा त्यांच्या शरीराचा एक प्रकारचा व्यायाम असतो आणि खेळल्यामुळे जे काही खात असतात ते अन्न जे असतं ते त्यांच्या शरीराला चांगलं लागतं, त्याचं पचन व्यवस्थित होतं आणि त्यामुळे रोगप्रतिकारशक्तीसुद्धा चांगली होण्यामध्ये मदतही होत असते. आजकाल आपण पाहतो की शहराच्या ठिकाणी मैदान हे नामशेष झालेलं आहेत, ग्राउंड कुठे दिसतच नाही आणि त्यामुळे अनेक लहान मुलं जी आहेत ती खेळताना दिसत नाही. तर अशावेळी मला असं वाटतं की काही ना काही करून आपण मुलांना खेळण्यासाठी सुद्धा प्रवृत्त करणं हे त्यांच्या आरोग्यासाठी फार फार महत्त्वाचं आहे. ज्याप्रमाणे मित्रांनो खेळणं हे महत्त्वाचं आहे, त्याचप्रमाणे पुरेशी झोप जी आहे ती मुलांना मिळणंसुद्धा आवश्यक आहे. आता काही मुलं जी असतात ती फार कमी झोपतात, झोपतच नाहीत आणि काही मुलं असतात ती अधिक झोपतात, सकाळी लेट उठतात, 9-10 वाजता सकाळी उठणं होतं. तर ह्या दोन्ही पद्धती ज्या आहेत त्या योग्य नाही आहेत. मुलांना योग्य प्रमाणामध्ये समजा रात्री 10 वाजता झोपतायत, सकाळी 7 वाजता उठतायत किंवा 6 वाजता उठतायत, अशा पद्धतीने झोप पुरेशी आणि व्यवस्थित मिळणं हे फार आवश्यक आहे. कारण कसं असतं बघा मित्रांनो की झोपेमध्येच आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या गोष्टींची नवीन निर्मिती होत असते. झोपेमध्ये मित्रांनो आपल्या शरीराचं मेटाबॉलिझम जे असतं, चयापचयाची क्रिया जी असते ती थोडीशी मंदावलेली असते आणि आपल्या शरीराची वाढ होण्यासाठी झोप ही फार आवश्यक आहे. आयुर्वेदामध्ये झोपेला भूतधात्री असं म्हटलेलं आहे, म्हणजे सगळ्या प्राणीमात्रांच्या शरीराचं धारण करणारी झोप असते असं आयुर्वेदात सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे लहान मुलांनासुद्धा त्यांची वाढ योग्य रीतीने होण्यासाठी त्यांना पुरेशी व्यवस्थित शांत गाढ झोप मिळणं हे फार आवश्यक आहे. जर आपलं बाळ व्यवस्थित झोपत नसेल किंवा अधिक प्रमाणामध्ये झोपत असेल तर त्या पद्धतीने त्याच्या शरीरामध्ये दोष हे वाढलेले असतात. तर तुम्ही निश्चितपणे जवळ आयुर्वेदिक वैद्यांना भेटू शकता. काही वेगवेगळी तेलं आहेत, काही औषधं आहेत, ती औषधं जर त्यांना दिली गेली तर निश्चितपणे त्यांची झोपेची क्वालिटी आहे ती सुधारण्यामध्ये निश्चित मदत होऊ शकते. तर बाळाची झोप व्यवस्थित होते की नाही हे सुद्धा तुम्हाला पाहणं फार फार आवश्यक आहे. तेव्हा मित्रांनो जर तुमचं बाळ आजारी पडत असेल तर काही ह्या मगाशी मी सांगितलेल्या गोष्टींकडे जरूर लक्ष द्या. त्याचा आहार कसा आहे, योग्य प्रमाणामध्ये जेवण तो जेवतोय की नाही, बाहेरचं अन्न त्याचं खाण्यामध्ये येतं आहे का, झोप त्याची व्यवस्थित होते की नाही, मैदानी खेळ त्याच्याकडून खेळले जात आहेत की नाही, या गोष्टींकडे मित्रांनो लक्ष द्या. तसंच आयुर्वेदामध्ये अशी काही औषधं आहेत ती लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी देता येतात. तीसुद्धा तुम्ही जवळ आयुर्वेदिक वैद्यांच्या सल्ल्याने त्यांना देऊ शकता. काही गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी सांगूसुद्धा इच्छितो. बघा तुळशीची पानं असतात बघा, तर तुळशीची पानं ही सुद्धा रोगप्रतिकारशक्ती आपली चांगली ठेवण्यासाठी आपल्याला मदत करते. तर एक 3-4 तुळशीची पानं तुम्ही लहान मुलांना तुमच्या खायला देऊ शकता किंवा त्याचा काढा करून पण देऊ शकता किंवा तुम्ही जेवणामध्ये भाजीमध्ये थोडीशी ती पानं जी आहेत ती टाकून ती भाजी बनवूनसुद्धा तुमच्या लहान बाळांना देऊ शकता. तर तुळशीची पानं एक 2-3 या प्रमाणामध्ये तुम्ही मुलांना जर काही दिवस जर देत राहिलात तर निश्चितपणे रोगप्रतिकारशक्ती बाळांची वाढण्यामध्ये तुम्हाला फायदा होऊ शकतो. दूध आणि हळद हे कॉम्बिनेशन आपल्या अनेक जणांना तर माहितीच आहे. हळद टाकलेलं दूध, थोडंसं दूध घ्यायचं, अधिक प्रमाणामध्ये दूध नाही द्यायचं, एक अर्धा कप 1 कप या प्रमाणामध्ये दूध गरम आणि त्यामध्ये थोडीशी हळद असं टाकूनसुद्धा तुम्ही रोगप्रतिकारशक्ती जी आहे मुलांची ती वाढवण्यासाठी देऊ शकता. च्यवनप्राश हे जे औषध आहे ते अगदी पॉप्युलर औषध आहेच. तर थंडीच्या दिवसांमध्ये जर लहान मुलांना तुमच्या वारंवार जर मुलं आजारी पडत असतील तर काही दिवस थंडीच्या दिवसामध्ये सुद्धा तुम्ही हे च्यवनप्राश जे आहे ते सुद्धा औषध तुम्ही देऊ शकता. च्यवनप्राशबद्दल मी काही डिटेल व्हिडिओ बनवलेले आहेत, त्याची लिंकसुद्धा तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. च्यवनप्राश जर तुम्ही खात असाल तर त्याबद्दल तुम्हाला अधिक माहिती जर हवी असेल तर ते व्हिडिओसुद्धा तुम्ही बघू शकता. याचप्रमाणे मित्रांनो लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सुवर्णप्राशन संस्कारसुद्धा तुम्हाला अतिशय उपयोगी हा पडू शकतो. पुष्य नक्षत्राच्या वेळी बरेचसे आयुर्वेदिक वैद्य हे सुवर्णप्राशनचे कॅम्प्स त्यांच्या क्लिनिकमध्ये करवतात. म्हणजे काय असतं की तूप असतं, ठीक आहे, तूप असतं आणि त्याच्यामध्ये सोन्याचं भस्म टाकून ते सिद्ध केलं जातं आणि त्याचे 2-2, 3-3 ड्रॉप्स असे लहान मुलांना काही विशिष्ट दिवशी म्हणजे पुष्य नक्षत्र ज्यावेळी असतं त्यावेळी बरेचसे आयुर्वेदिक वैद्य देत असतात. तसंच तुम्ही हे ड्रॉप जर लहान मुलांची तुमच्या प्रकृती जर नाजूक असेल, वीक असेल तर 1 ड्रॉप या प्रमाणामध्ये तुम्ही रेग्युलर बेसिसवर पण 1 महिना 2 महिना इतक्या दिवसापर्यंत हे ड्रॉप्स जे आहेत
ते तुम्ही देऊ शकतात. आता हे काय असतं औषध तुम्हाला थोडक्यात सांगतो. बघा, सोनं हा धातू आयुर्वेदामध्ये वेगवेगळी औषधं बनवण्यासाठी वापरला जातो आणि मुख्यत्वे करून शरीराची इम्युनिटी, रोगप्रतिकारशक्ती आणि शरीरातलं जे काही कमजोरी आहे, दौर्बल्य आहे ते दूर करण्यासाठी सोन्याचा वापर मित्रांनो आयुर्वेदामध्ये केलेला आहे आणि त्याचं भस्म तयार केलं जातं. म्हणजे आपल्या शरीराला सूट होईल अशा पद्धतीने ते सोनं जे आहे त्याच्यावर प्रक्रिया केली जाते आणि त्याला भस्म निर्माण प्रक्रिया असं म्हटलं जातं. त्यापासून सोन्यापासून सोन्याचं भस्म तयार केलं जातं आणि हे भस्म जे आहे ते तुपामध्ये सिद्ध करून त्याचे छोटे छोटे ड्रॉप्स बनवले जातात. तर यामध्ये अतिशय कमी प्रमाणामध्ये 0.001 अशा इतक्या कमी प्रमाणामध्ये हे भस्म जे असतं ते त्या ड्रॉप्समध्ये असतं, पण तितक्या कमी प्रमाणामध्ये सुद्धा ते त्याची ॲक्शन जे आहे ते दाखवतं. तर अशा पद्धतीचे सुवर्णप्राशन ड्रॉप्स जे आहेत ते सुद्धा तुम्ही तुमच्या बाळांना, जर तुमची लहान मुलं जर आजारी पडत असतील तर 1 महिना, 2 महिना, 3 महिना अशा पद्धतीने देऊ शकता आणि त्यानंतर मग रेग्युलर बेसिसवर पुष्य नक्षत्राच्या दिवशीसुद्धा हे जर सुवर्णप्राशन तुम्ही दिलं तर त्यांना निश्चितपणे फायदा हा चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. तर मित्रांनो, अशा पद्धतीने काही ह्या हेल्थ टिप्स मी तुम्हाला दिल्या, त्या नक्कीच पाळण्याचा प्रयत्न करा. ह्या जर गोष्टी पाळल्या गेल्या तर मला असं वाटतं की 50% तरी तुमची लहान मुलं जी काही आजारी पडण्याचं त्यांचं प्रमाण आहे ते 50%पेक्षा कमी होताना निश्चितपणे तुम्हाला दिसून येईल. तर मित्रांनो, आता मी इथेच थांबतो. पुढच्या वेळी एखादा नवीन विषय आपल्यासाठी घेऊन येईन. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, ही माहिती कशी वाटली, खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करून मला नक्की कळवा. थांबतो इथेच मित्रांनो. धन्यवाद.